शीतावरून भाताची परीक्षा करता येते. भात व्यवस्थित शिजला आहे की नाही हे तपासून बघण्यासाठी भांड्यातला सगळा भात खाऊन पाहायची गरज नसते. अगदी एक शीत किंवा चमचाभर भात खाऊन बघितला तरी भाताची परीक्षा करता येते. कुंभाराने घडवलेल्या मडक्यांच्या क्वालिटीवरून त्या कुंभाराचे कौशल्य पारखता येते. अगदी त्याच पद्धतीने एखादा गुरु कसा आहे हे त्याच्या अनुयायांच्या आयुष्यात डोकावून बघितल्यास सहज लक्षात येते. कुंभाराने घडवलेला माठ आणि एका गुरुने घडवलेला माठ अनुयायी पाहून त्या गुरुचे कौशल्य पारखता येते. फक्त ही परीक्षा करताना तुमचे डोळे नीट उघडे असले पाहिजेत. क्रिटिकल थिंकिंग अर्थात चिकित्सक बुद्धी तुमची तल्लख असली पाहिजे. एक कार्पेंटर उत्कृष्ट फर्निचर निर्माण करण्याचा दावा करत असतो. एक कुंभार उत्कृष्ट मडकी तयार करण्याचा दावा करत असतो. एक सोनार उत्कृष्ट दागिने घडवण्याचा दावा करत असतो. पण फक्त तो दावा करतोय म्हणून आपण त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवत नाही. त्याने घडवलेल्या वस्तूंची गुणवत्ता आपण आधी तपासून पाहतो. त्या वस्तू वरवर सुंदर गोंडस दिसत आहेत म्हणून आपण त्या लगेच खरेदी करत नसतो. कार्पेंटरनं तयार केलेलं फर्निचर मजबूत आहे की नाही, टिकाऊ आहे की नाही हे आपण आधी तपासून पाहतो. कुंभाराने घडवलेली मडकी आपण ठोकून बजावून पाहतो. कुठून पाणी तर गळत नाही ना हे तपासण्यासाठी आपण त्यात पाणी ओतून पाहतो. सोन्याचे दागिने सोन्यासारखे चमकतायत म्हणून आपण ते सोनं म्हणून लगेच खरेदी करत नाही. सोन्याचा मुलामा चढवलेलं ते लोखंड तर नाही ना, पितळ तर नाही ना याची आपण तपासणी करतो. ॲसिड टेस्ट करून चेक करतो की हे अस्सल सोनं आहे की नुसतं पॉलिश केलेलं पितळ आहे. तसंच जर एखाद्या गुरूचं पितळ उघडं पाडायचं असेल तर त्या गुरूंनी घडवलेले दागिने माफ करा नमुने तपासून पाहिले पाहिजेत. हे नमुने माफ करा अनुयायी त्यांच्या खाजगी आयुष्यात कसे वागतात, त्यांच्या लाईफमध्ये काय रिफ्लेक्ट होत आहे हे तपासून बघणं काही फार अवघड काम नाही. ते खूप सोपं आणि सरळ काम आहे. फार काही मोठी अग्निपरीक्षा घेण्याची गरज नसते. हे सहज उघडे पडत असतात. माझे जे गुरु होते ते उच्चतम विकसित समाजाचे निर्माण करण्याचा दावा करत असतात. त्यांची संस्था आपला आणि आपल्या गुरूंचा परिचय देताना हे वाक्य आवर्जून आणि विशेष भर देऊन सांगत असतात. उच्चतम विकसित समाजाचे निर्माण करणे हा आमच्या संस्थेचा मूळ आणि मुख्य उद्देश असल्याचं ते मोठ्या उत्साहाने सांगत असतात. तर आता हा उच्चतम विकसित समाज म्हणजे काय, त्याची व्याख्या ते कसे करतात आणि या तथाकथित उच्चतम विकसित समाजाचे वास्तव काय आहे हे मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उदाहरणांसहित सांगणार आहे. उच्चतम विकसित समाज म्हणजे असा समाज ज्यात प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावर समांतर आणि उच्च दर्जाचा विकास झाला आहे. म्हणजे शारीरिक स्तरावर असे आरोग्य प्राप्त झाले आहे की कोणताही आजार नाही, शरीर एकदम फिट आहे, बलवान आहे, निरोगी आहे. मानसिक स्तरावर विकास म्हणजे तुमचं मन काम, क्रोध, लोभ, मोह, भय, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष इत्यादी विकारांपासून मुक्त झाले आहे. तुमच्या मनात कुणाहीबद्दल आकस नाही, घृणा नाही. तुमच्या मनात सर्वांबद्दल प्रेम, करुणा आणि क्षमाभाव आहे. तुमचं मन आनंदी आहे. सामाजिक स्तरावर उच्चतम विकास म्हणजे तुमचे इतरांशी असलेले नातेसंबंध अत्यंत मधुर, प्रेमपूर्ण, आदरयुक्त आणि मैत्रीपूर्ण आहेत. तुमच्या घरात सर्वजण एकमेकांशी अत्यंत प्रेमाने व्यवहार करत आहेत. तुमच्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी तुम्ही प्रेमाने वागत आहात. त्यांच्या मदतीला धावून जात आहात. आर्थिक स्तरावर उच्चतम विकास म्हणजे तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे. तुम्हाला पैशांची कधी कमी भासत नाही. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सर्व गरजा आणि इच्छा सहजतेने पूर्ण करू शकत आहात. तसेच तुम्ही दानधर्म देखील करू शकत आहात. तुमच्यावर कर्ज नाही. तुम्हाला पैशासाठी कुणापुढे हात पसरायची गरज नाही. आता आध्यात्मिक स्तर बघूया. हा फार महत्त्वाचा स्तर आहे. आध्यात्मिक स्तरावर उच्चतम विकास म्हणजे काय? तर तुम्ही सद्गुणांची जोपासना करताय. प्रेम, करुणा, क्षमाशीलता, बंधुभाव, मैत्री तुमच्या आचरणात उतरली आहे. तुम्ही ईश्वराचे ध्यान आणि उपासना करत आहात. नामस्मरण करत आहात. सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गावर चालत आहात. आणि अध्यात्माची सर्वोच्च अवस्था अर्थात आत्मसाक्षात्कार, मोक्ष, अंतिम ज्ञान तुम्ही प्राप्त केले आहे. म्हणजेच तुम्ही ईश्वर प्राप्ती केली आहे. असे एकंदरीत चित्र या उच्चतम विकसित समाजाचे असेल. तुम्हाला एका आदर्श समाजाची युटोपियन कल्पना माहीत तर असेलच. तर अशीच युटोपियन कल्पना इथं या सत्संगात करवली जाते. बरं, ही कल्पना तर छान आहे, लोभस आहे.
परंतु या सो कॉल्ड उच्चतम विकसित समाजाचे वास्तविक रूप कसे आहे हे बघावे लागेल की नाही. जसं मी सुरुवातीला बोललो होतो की सोनाराने घडवलेले दागिने अस्सल सोन्याचे आहेत की नाही हे तपासल्यावरच त्या सोनाराच्या कौशल्य आणि प्रामाणिकपणाचा दावा खरा आहे असा निष्कर्ष काढता येईल. तर या तथाकथित आध्यात्मिक लोकांची परीक्षा आता करूयात. आमच्या सत्संगाच्या नागपूर शाखेत असलेल्या अनुयायांच्या आयुष्यात डोकावून बघितले असता माझे अशा लक्षात आले की सर्वजण उच्चतम विकसित समाजाचा भाग असल्याचे ढोंग करत आहेत. त्यांचं शारीरिक स्वास्थ्य गडबड आहे, त्यांना अनेक मानसिक आजार आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती गडबड आहे. मी ओळखत असलेले बरेच जण कर्जबाजारी आहेत. त्यांच्या घरी कर्जवसुलीसाठी लोक येऊन शिवीगाळ करून जातात. यांचे बिझनेसेस बुडाले आहेत. यांच्यापैकी बऱ्याच जणांनी चेन मार्केटिंग, मल्टीलेवल मार्केटिंग यांच्या नादी लागून एकमेकांची आर्थिक फसवणूक व लुबाडणूक केली आहे. यांच्या कुटुंबात अनेक कलह असतात. नवरा बायकोची टोकाची भांडणं असतात. म्हणजे अगदी हाणामाऱ्या, चाकूसुऱ्यावाले भांडणंसुद्धा मी यांच्या कुटुंबात होताना बघितले आहेत. यांचे विवाहबाह्य संबंध असतात, अनेक लफडी असतात. बिझनेसमध्ये लोकांची फसवणूक केल्याने यांचे सामाजिक स्टेटस वाईट झालेले असते. ग्राहकांशी संबंध बिघडलेले असतात. सासू-सुनेची भांडणं असतात, प्रॉपर्टीचे वाद असतात. माझ्या एका मित्राचा मामा माझ्यासोबत सत्संगात यायचा. तो अगदी आध्यात्मिक असल्याचा आव आणायचा. सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, न्याय आणि हक्काच्या गोष्टी करायचा. पण प्रॉपर्टीच्या लालसेपोटी त्याने आपल्याच सख्ख्या बहिणीची फसवणूक करताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. असे हे नमुने ज्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरावर काहीचाही विकास झालेला नाही. अशा लोकांचा आध्यात्मिक स्तरावर तरी काय डोंबलाचा विकास होणार आहे. हे फक्त एक सोंग पांघरून हिंडत असतात. चेहऱ्यावर एक बेगडी हास्य घेऊन, एकमेकांना हात जोडून हॅपी थॉट्स असं अभिवादन करत आपण खूपच विनम्र आणि प्रेमळ असल्याचा दिखावा करत असतात. आतून मात्र हे अत्यंत द्वेषाने आणि अहंकाराने भरलेले असतात. हे हेकेखोर असतात, रागीट असतात, उद्धट असतात, पण हे अत्यंत भेकड आणि घाबरट सुद्धा असतात. हे जातीभेद पाळतात. कुणी आंतरजातीय विवाह करायला निघालं तर हे त्यात अडथळे आणतात, जातीवरून जज करतात. हे असले नमुने काय उच्चतम विकसित समाजाचे निर्माण करतील. पण यांनी तसा आभास मात्र अत्यंत सुंदर पद्धतीने निर्माण केलेला असतो. यासाठी त्यांना मानावं लागेल. यांनी आपल्या सत्संगात असं भक्तिमय, प्रेममय वातावरण तयार केलेलं असतं की जेव्हा तुम्ही पहिल्यांदा यांच्या सत्संगात जाता तेव्हा आपण चुकून स्वर्गात तर आलो नाही ना अशी शंका तुमच्या मनात येऊ शकते. हे हसऱ्या चेहऱ्याने, हात जोडून, विनम्रतेने तुमचं स्वागत करतात. तुमच्याशी अत्यंत गोड बोलतात. तुम्हाला एखाद्या VIP सारखं ट्रीट करतात. पण हे सारं ढोंग असतं. एकदा तुम्ही यांच्या गटात सामील झाले की मग हे तुम्हाला यांच्यासारखंच नाटकी, ढोंगी आणि बेगडी करायचा प्रयत्न करत असतात. खराखुरा चांगुलपणा अंगी रुजवणं हे अवघड काम असतं. ती एक कठोर साधना असते. पण त्यापेक्षा चांगुलपणाचा अभिनय करणं सोपं असतं. सोंग उभारणं सोपं असतं. हे नमुने तेच करत असतात. पण हे ढोंग फार काळ लपलेलं राहू शकत नाही. तुमचं असली रूप, खरे चेहरे कालांतराने उघडे पडू लागतात. पण या गोष्टीची यांना लाजही वाटत नसते. कारण लाज, शरम यांनी आपल्या बुद्धीसोबत आपल्या गुरूंच्या चरणी समर्पित केलेली असते. माझ्यासोबत सत्संगात सेवा देणाऱ्या सेवकांपैकी बहुसंख्य जण बेरोजगार होते. अनेकांचे व्यवसाय चालत नव्हते. पुष्कळ जण कर्जबाजारीपणात कंगाल झालेले होते. तिथे एक कुलदीप नावाचा सेवक आहे. तो इतरांना ज्ञान शिकवतो. स्वतःला मोटिवेशनल स्पीकर समजतो. पण वयाची 50शी गाठली तरी तो काही कामधंदा करत नाही. वडिलांच्या पेन्शनवर आणि आपल्या बायकोच्या कमाईवर तो जगतो. स्वतः 1 रुपया कमवायची धमक त्याच्यात नाही. असे एक नाही, अनेक जण आहेत. हे यांच्या सत्संगाबाहेरच्या लोकांना अज्ञानी आणि दुर्दैवी समजत असतात. त्यांना वाटतं विश्वातलं सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट ज्ञान यांच्या गुरूंनी फक्त यांनाच दिलेलं आहे आणि इतर लोक बिचारे मायेच्या भ्रमात अडकले आहेत. असा समज खरं तर गैरसमज घेऊन हे जगत असतात. बरं, हे आपसातही काही खूप प्रेमाने वागतात असे नाही. हे एकमेकांशी पॉलिटिक्स खेळतात. आपल्या गुरूच्या गुडबुक्समध्ये स्थान पटकावण्यासाठी हे एकमेकांचे पाय खेचत असतात. असो, तर एकूणच हे स्वतःला तथाकथित आणि स्वयंघोषित उच्चतम विकसित समाजाचे घटक समजणारे आध्यात्मिक लोक फार नाटकी, नकली आणि बोगस असतात. एक किस्सा आठवला म्हणून सांगतो. गडचिरोली शहरात एक शिक्षक जोडपं आहे. त्या शिक्षक जोडप्याच्या घरी आमच्या सत्संगाची शाखा, त्याला ते सेंटर म्हणतात, ते सेंटर त्या शिक्षकाच्या घरी चालायचं. शहरातील एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्या शिक्षकाची समाजात ओळख होती.
तो अत्यंत निष्ठेने यांचे सत्संग त्याच्या घरी चालवायचा. खूप सेवा करायचा. यांचा प्रचार, प्रसार असो, नवीन लोकांना सत्संगाशी जॉइन करून घेणं असो, की पुस्तकाची विक्री करून देणं असो, तो शिक्षक मिळेल ती सेवा अत्यंत उत्साहाने करायचा. गुरूंचा एक समर्पित सेवक म्हणून तो मिरवायचा आणि इतर अनुयायी त्याला मान वगैरे द्यायचे. पण त्याला एकदा हृदयविकाराचा झटका आला, हार्ट अटॅक आला. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करून ऑपरेशन वगैरे काय ते उपचार करण्यात आले. आता एक माणुसकी म्हणून ते भरती असताना त्याच्या सहकारी अनुयायांनी त्याची सदिच्छा भेट घेणं, त्याला लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा देणं, त्याच्यासाठी प्रार्थना करणं हे अपेक्षित होतं. आध्यात्मिक किंवा धार्मिक किंवा उच्चतम विकसित तर जाऊ द्या, पण एका सामान्य समाजाकडून ही अपेक्षा असते की नाही? साधारण माणसं अशी औपचारिकता पाळतात की नाही? पण या उच्चतम विकसित सत्संगात जाणाऱ्या अनुयायांनी त्या आजारी शिक्षकाची साधी फोन करून विचारपूस देखील केली नाही. मग जेव्हा त्या मास्तरला सुट्टी झाली, तो घरी आला, तेव्हा त्याला त्याच्या सत्संगातल्या अनुयायांच्या या वागण्याचं फार वाईट वाटलं. त्याचा हिरमोड झाला आणि त्यानं ते सत्संग सोडून दिलं. त्या गुरूंची सेवा करणं बंद केलं. त्या संस्थेशी नातंच तोडून टाकलं. तर असे हे उच्चतम विकसित समाजाचे सदस्य असतात. रिलेशनशिप, नातेसंबंध हे जपण्यासाठी मोठमोठे उपदेश देणाऱ्या या गुरुजींच्या शिकवणी आणि त्यांचे अनुपालन, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन यात किती तफावत आहे, किती विसंगती आहे, याचा आणखी एक किस्सा सांगतो, ऐका. नातेसंबंधांमध्ये प्रेम असावं, गोडवा असावा, विश्वास असावा, यावर मार्गदर्शन देण्यासाठी आमचे गुरुजी एक विशेष शिबिर घेतात. त्या शिबिराचं नावच फॅमिली शिबिर आहे. फॅमिलीत जर आपसात काही वाद असतील, मतभेद असतील, रुसवे-फुगवे, भांडण असतील, तर ते मिटवण्यासाठी एक ग्लास ब्रेकिंग नावाची टेक्निक ते शिकवतात. या ग्लास ब्रेकिंगमध्ये काय करायचं असतं, जर तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याशी किंवा कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीशी, जुन्या मित्राशी अबोला असेल, बोलचाल बंद असेल किंवा काही भांडण वगैरे झालं असेल, तर तुम्ही त्याच्याशी बोलून, क्षमायाचना करून, त्याला प्रेमाने मिठी मारून हा वाद मिटवला पाहिजे, असे ते गुरुजी शिकवतात. 2 व्यक्तींमध्ये आपसात मतभेदांची एक अदृश्य काचेची भिंत उभी असते. ती भिंत तुम्ही तोडायची आहे, अशी आज्ञा ते आपल्या अनुयायांना करत असतात. पण गंमत म्हणजे आमच्या गुरुजींची पत्नी स्वतःच दुसऱ्या गुरुच्या सत्संगात प्रवचन ऐकायला जाते, असं मला एक दोघांनी सांगितलं. आता आपला नवराच इतका मोठा गुरु असल्यावर बायकोने दुसऱ्या गुरुपाशी जाण्याची गरज काय? नवरा बायकोचे काही वाद असतील, तर ते ग्लास ब्रेकिंग करून मिटवत का बरं नाहीत गुरुजी? तसेच त्यांची एक धनविद्या नावाची एक लाडकी शिष्य आहे. ती डिव्होर्सी आहे. आता नवऱ्याशी वाद झाल्याशिवाय डिव्होर्स होतो का? तर ही जी त्यांची धनविद्या नावाची लाडकी शिष्य आहे, ही ती फॅमिली शिबिर घेत असते आणि त्या फॅमिली शिबिरात ही लोकांना ग्लास ब्रेकिंग शिकवत असते. मग या लाडक्या शिष्येने आपल्या नवऱ्याशी ग्लास ब्रेकिंग करून वाद मिटवायला नको का? यांचे किस्से, यांच्या कहाण्या असंख्य आहेत. एक-एक करून मी तुम्हाला सांगेलच. आता या उच्चतम विकसित समाजाच्या परीक्षेतला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न. यांच्या गुरूंच्या शिकवणीचा जो अंतिम आणि मुख्य सार आहे, तो आहे आत्मसाक्षात्कार, मोक्ष, मुक्ती प्राप्त करणे. समजा एक प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट आहे. उदाहरणार्थ एक मेडिकल कॉलेज आहे. ते कॉलेज, ती इन्स्टिट्यूट सर्वोत्कृष्ट असल्याचा क्लेम करते. आमच्या कॉलेजमध्ये देशातले सर्वात बेस्ट डॉक्टर्स निर्माण केले जातात, असा दावा ती इन्स्टिट्यूट करते. आणि त्यांच्या कॉलेजची इमारत, कॅम्पस हे पाहून त्याचा तो क्लेम खरा असेल असे पाहणाऱ्याला वाटते देखील. कारण बाहेरून सगळं चकाचक आणि सुरेख असं दृश्य दिसत आहे. पण मला सांगा, ते मेडिकल कॉलेज बेस्ट आहे किंवा असेल हे तुम्ही त्या कॉलेजची इमारत पाहून ठरवता का? नाही. तुम्ही हे बघता की तिथून पास आउट झालेले विद्यार्थी म्हणजेच डॉक्टर्स आता काय करतायत? त्यातले किती डॉक्टर्स सर्जन झालेत, किती फिजिशियन झालेत, कोण कुठं प्रॅक्टिस करत आहे, कोण किती नाव कमवत आहे, कोण किती जीव वाचवत आहे, आरोग्य क्षेत्रात कोणी काय क्रांती घडवून आणली, कोणी काय शोध लावलेत, याचा तुम्ही आधी डेटा शोधाल, रिसर्च कराल आणि मगच ते कॉलेज बेस्ट आहे असा शिक्का माराल. पण समजा तुमच्या असं लक्षात आलं की या कॉलेजातून डिग्री घेऊन बाहेर पडलेला एकही विद्यार्थी कुठंही प्रत्यक्षात वैद्यकीय प्रॅक्टिस करताना दिसत नाही. एकाही विद्यार्थ्याचं कुठं हॉस्पिटल नाही की क्लिनिक नाही. एकाचंही नाव कोणत्या मेडिकल जर्नलमध्ये छापून येत नाही. एवढंच काय की त्या तथाकथित डॉक्टरांना साधं इंजेक्शन देखील लावता येत नाही. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही डॉक्टर म्हणून स्वीकाराल का? त्यांच्याकडून उपचार करून घ्याल का? त्यांच्या हातून सर्जरी करून घ्याल का? जरी त्यांच्यापाशी डिग्री आहे, सर्टिफिकेट्स आहेत,
पण तरी ते बोगस डॉक्टर्स आहेत हे तुम्ही समजून जाल. ते तर बोगस आहेतच, पण त्यांना शिकवणारे प्रोफेसर आणि ती इन्स्टिट्यूट हे देखील बोगस आहे असा त्याचा अर्थ होईल. भले त्या इन्स्टिट्यूटला ISO सर्टिफिकेट मिळालं असेल तरी. तर जे सत्संग, ज्या आध्यात्मिक संस्था, जे गुरु गेल्या 30 वर्षांपासून बुद्ध, महावीर, तुकाराम आणि जीसस घडवण्याचा क्लेम करत आहेत, त्यांना प्रश्न विचारा. तुमच्या सत्संगात घडवलेल्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये एक तरी बुद्ध, एक तरी महावीर, एक तरी तुकाराम, एक तरी जीसस, एक तरी कृष्ण, एक तरी राम उदाहरणादाखल तुम्ही दाखवू शकता का? आणि जर दाखवण्यासाठी एकही जण तुमच्यापाशी नाही, तर मग हा बोगस धंदा तुम्ही कशासाठी सुरू ठेवलाय?